नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर मानवी भूगोलावरच्या काही नोट्स आहेत आणि खरं सांगायचं तर वरवर पाहता हा विषय म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्या नात्याबद्दल आहे. पण आपण याच्या जरा खोलात जाऊया. मला जाणून घ्यायचंय की या नात्याचा खरा बॉस कोण आहे, निसर्ग की माणूस? आणि हाच प्रश्न या संपूर्ण विषयाचा म्हणजे गाभा आहे. ही काही सरळ लढाई नाही, ही एक प्रकारची जुगलबंदी आहे जी हजारो वर्षांपासून सुरू आहे. जुगलबंदी छान शब्द आहे. हो, कधी निसर्गाचा सूर वरचा असतो तर कधी मानवाचा. आपली आजची चर्चा याच जुगलबंदीचे वेगवेगळे टप्पे उलगडून दाखवेल. या नोट्स आपल्याला त्या प्रवासावर घेऊन जातात. आणि ह्या प्रवासाची सुरुवातच खूप काव्यात्मक आहे, नाही का? नोट्समध्ये पृथ्वीचा चेहरा, वादळाचा डोळा, नदीचे मुख असे शब्द आहेत. इतकंच नाही तर रस्ते आणि रेल्वेला अभिसरणाच्या धमन्या म्हटलंय. हे फक्त अलंकार आहेत की यामागे काही खोल अर्थ आहे? खूप खूप छान मुद्दा मांडला. ही केवळ अलंकारिक भाषा नाहीये. यातून भूगोलाचा जो मूळ दृष्टिकोन आहे तो समोर येतो. तो म्हणजे काय? तो म्हणजे निसर्ग आणि मानव हे दोन वेगळे घटक नाहीतच, ते एक जीव आहेत. आपण निसर्गाला समजून घेण्यासाठी मानवी शरीराच्या उपमा वापरतो, कारण आपण नकळतपणे त्याला स्वतःचा एक भाग मानतो. हे नातं इतकं नैसर्गिक आहे. पण मग मला एक प्रश्न पडतो. याच नोट्समध्ये पुढे द्वैतवादाचा म्हणजे डुअलिझमचा उल्लेख आहे. जर हे नातं इतकं एक जीव आहे तर मग हा द्वैतवाद कुठून आला? हे थोडं विरोधाभासी नाही वाटत? अगदी बरोबर. आणि हाच तो गोंधळ आहे ज्यातून मानवी भूगोलाचा विकास झाला. सुरुवातीच्या अभ्यासकांना प्रश्न पडला की भूगोलाचा अभ्यास करायचा कसा? अच्छा. म्हणजे नियम बनवून करायचा की प्रत्येक प्रदेशाचं वेगळं वर्णन करून? काही जण म्हणाले निसर्ग महत्वाचा, तर काही म्हणाले मानव. या दोन विचारांच्या वादातूनच हा द्वैतवाद जन्माला आला. पण शेवटी सर्वांना हे पटावं लागलं की या दोघांना वेगळं करून भूगोलाचा अभ्यास होऊच शकत नाही. म्हणजे या नात्याला शब्दांत पकडण्याचा प्रयत्न सुरुवातीला खूप झाला असणार. मग या अभ्यासकांनी या नात्याला शास्त्रीय भाषेत कसं मांडलं असेल? काही व्याख्या आहेत का? हो, आणि त्यातूनच काही महत्त्वाच्या व्याख्या तयार झाल्या. ह्या नोट्समध्ये 3 प्रमुख व्याख्या दिल्या आहेत. पहिले आहेत रॅडझेल. ओके. ते म्हणतात, मानवी भूगोल म्हणजे मानवी समाज आणि पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यातील संबंधांचा संश्लेषणात्मक अभ्यास. थांबा, संश्लेषणात्मक, सिंथेटिक हा शब्द थोडा जड वाटतोय. याचा सोपा अर्थ काय? म्हणजे फक्त संबंधांची यादी करण्यापेक्षा हे वेगळं कसं आहे? उत्तम प्रश्न. संश्लेषण म्हणजे केवळ तुकडे जोडून पाहणे नाहीत, तर त्या तुकड्यांमधून एक नवीन, एकसंध चित्र तयार करणे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या प्रदेशातला पाऊस, तिथली माती आणि तिथल्या लोकांची शेती करण्याची पद्धत, हे 3 वेगळे तुकडे झाले, बरोबर? हो. या तिघांना एकत्र आणून तिथली जीवनशैली कशी घडते हे समजून घेणं म्हणजे संश्लेषण. रॅडझेल यांना हेच म्हणायचं आहे. समजलं. आता हे जास्त स्पष्ट झालं. आणि दुसरी व्याख्या एलेन्सी सेम्पल यांची. हो, अशांत मानव आणि अस्थिर पृथ्वी यांच्यातील बदलत्या संबंधांचा अभ्यास. अरे वा, यातले अशांत मानव आणि अस्थिर पृथ्वी हे शब्दच खूप काही सांगून जातात. म्हणजे इथे काहीच स्थिर नाहीये. बरोबर. त्यांनी या नात्यातील गतिशीलता म्हणजे डायनॅमिझम अचूक पकडला आहे. मानव सतत बदलतोय आणि पृथ्वीसुद्धा. हवामान बदल, भूकंप सतत बदलत आहे. या 2 बदलणाऱ्या गोष्टींमधील नातं कसं स्थिर असेल? खरंय. आणि तिसरे, पॉल विडाल डी ला ब्लाश यांनी तर याही पुढे जाऊन एक नवीन विचार मांडला. ते म्हणाले की निसर्ग अनेक शक्यता म्हणजे पॉसिबिलिटीज निर्माण करतो आणि मानव त्यातून निवड करतो. अगदी बरोबर, आपल्या बुद्धीने आणि संस्कृतीने. म्हणजे या सगळ्या व्याख्या एकाच दिशेने बोट दाखवत आहेत. मानव आणि निसर्ग यांच्यात एक सतत चालणारं जिवंत संभाषण आहे. पण या व्याख्या थोड्या कोरड्या वाटतायत. या नोट्समध्ये काही उदाहरणं आहेत का जी हे नातं अधिक प्रभावीपणे दाखवतील? नक्कीच. आणि इथेच ही चर्चा जास्त रंजक होते. या व्याख्यांना जिवंत करण्यासाठी आपल्या नोट्समध्ये 2 टोकाची पण खरीखुरी चित्र उभी केली आहेत. 2 टोकं? हो. एका बाजूला आहे निसर्गासमोर पूर्णपणे शरण आलेला मानव आणि दुसऱ्या बाजूला आहे निसर्गावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करणारा मानव. ओके. चला तर मग पहिलं चित्र पाहूया.
निसर्गासमोर शरण आलेला मानव. या संकल्पनेला पर्यावरणीय निश्चयवाद किंवा एन्व्हायर्मेंटल डिटर्मिनिझम म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्ग सर्वशक्तिमान आहे आणि मानव त्याच्या इशाऱ्यावर नाचणारा एक बाहुला आहे. आणि हे कधी होतं? हे तेव्हा घडतं जेव्हा मानवाकडे तंत्रज्ञान नसतं. तो निसर्गाला घाबरतो, त्याची पूजा करतो, कारण त्याचं जगणं मरणं पूर्णपणे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतं. आणि यासाठी आपल्या नोट्समध्ये मध्य भारतातील अबुजमाड जंगलात राहणाऱ्या बेंडाची गोष्ट दिली आहे. खरंच ही गोष्ट वाचून अंगावर काटा येतो. हो, बेंडा अशा समाजात राहतो जो पूर्णपणे आदिम आहे. तो आणि त्याचे मित्र पेंडा नावाची स्थलांतरित शेती करतात, ज्यासाठी जंगलाचा छोटासा तुकडा जाळावा लागतो. आणि तो पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याची नाही तर लोईलुगी नावाच्या वनदेवतेची पूजा करतो, आभार मानतो. बरोबर. आजारांवर डॉक्टर नाही तर जंगलातील गज्जरा आणि कुचलासारख्या वनस्पतींवर अवलंबून आहे. त्याचं अख्खं आयुष्य जंगलाच्या चक्राशी बांधलेलं आहे. निसर्ग त्याची आई आहे, जी त्याला वाढवतेही आणि शिक्षाही करते. वा, म्हणजे त्याचं जग अक्षरशः त्याच्या जंगलापुरतंच मर्यादित आहे. तंत्रज्ञानाचा अभाव माणसाला निसर्गाच्या किती अधीन ठेवू शकतो याचं हे अगदी जिवंत उदाहरण आहे. मग याच्या दुसऱ्या टोकाला काय असेल? निसर्गावर नियंत्रण मिळवलेला मानव कसा जगत असेल? त्यासाठी आपल्या नोट्स आपल्याला थेट नॉर्वेमधील ट्रॉइंडहाइम शहरात घेऊन जातात. इथे राहते कारी. कारी? हो, ही गोष्ट आहे संभववादाची, म्हणजे पॉसिबिलिझमची, किंवा ज्याला निसर्गाचे मानवीकरण म्हणतात. इथे मानव निसर्गाने दिलेल्या संधींचा वापर करून स्वतःचं जग तयार करतो. नॉर्वे म्हणजे कडाक्याची थंडी, बर्फ आणि 6-6 महिने अंधार. निसर्गाचं हे रूप तर भेंड्याच्या जंगलापेक्षाही जास्त कठोर वाटतंय. बरोबर, पण कॅरीवर त्याचा काही परिणाम होत नाही. ती सकाळी अंधारातच तिच्या शक्तिशाली हेडलाईट्स असलेल्या गाडीने कामावर जाते. तिची गाडी खास हिवाळ्यासाठी बनवलेल्या टायर्सवर चालते. आणि तिचं ऑफिस? तिचं ऑफिस काचेच्या एका मोठ्या घुमटाखाली आहे, जे बाहेरचं बर्फाला आणि थंडीला आत येऊ देत नाही. आणि आतलं तापमान नेहमी 23°C स्थिर. कमाल आहे. म्हणजे बाहेर उणे तापमान असताना ती आतमध्ये आरामात काम करते. इतकंच नाही, ज्या प्रदेशात साधं गवतही उगवत नाही तिथे कॅरी तिच्या डेस्कवर ऑर्किडचं फूल ठेवते. आणि जेवणात केळी, किवी सारखी उष्णकटिबंधीय फळं खाते, जी तिथे उगवतच नाहीत, मुळीच नाही. ही सगळी फळं आणि फुलं हजारो किलोमीटर दूरवरून विमानाने तिच्या शहरात येतात. आणि ती माऊसच्या एका क्लिकवर नवी दिल्लीत बसलेल्या तिच्या सहकाऱ्यांशी बोलू शकते. तंत्रज्ञानाने तिच्यासाठी हवामान, अंतर ह्या सगळ्या मर्यादा पुसून टाकल्या आहेत. बेंडा आणि कारी, काय फरक आहे दोघांमध्ये? एकीकडे निसर्गाची पूर्ण गुलामगिरी, दुसरीकडे तंत्रज्ञानाचा अहंकार. एकासाठी निसर्ग आई आहे तर दुसऱ्यासाठी एक आव्हान ज्यावर तिने मात केली आहे. ही दोन टोकं या विषयाला अगदी स्पष्ट करतात. आणि यालाच संभववाद म्हणतात. निसर्ग फक्त शक्यता निर्माण करतो, पण त्या शक्यतांचं सोनं कसं करायचं हे मानव ठरवतो. कारीसाठी निसर्गाने थंडी आणि अंधार दिला, पण मानवाने तंत्रज्ञानाने उजेड आणि ऊब निर्माण केली. पण मला एक प्रश्न पडतोय, ही दोन्ही टोकं आजच्या जगात पूर्णपणे लागू होतात का? म्हणजे आपण सगळेच काही बेंडासारखे निसर्गावर पूर्ण अवलंबून नाही आणि कार्यसारखे निसर्गावर पूर्ण विजयही मिळवू शकलेलो नाही. यात काहीतरी सुवर्णमध्य असणारच नाही का? अगदी अचूक मुद्दा. आणि म्हणूनच भूगोलतज्ञ ग्रिफिथ टेलर यांनी एक तिसरी, अधिक संतुलित संकल्पना मांडली. याला ते नवनिश्चयवाद म्हणतात, निओ डिटर्मिनिझम. नवनिश्चयवाद. याचं आणखी एक मजेशीर नाव आहे नोट्समध्ये, थांबा आणि जा निश्चयवाद, स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम. हो. अरे, हे तर शहरातल्या ट्रॅफिक सिग्नल सारखं आहे. लाल दिवा म्हणजे थांबा आणि हिरवा दिवा म्हणजे पुढे जा. परफेक्ट. टेलर यांना नेमकं हेच सांगायचं आहे. त्यांच्या मते मानवासाठी न पूर्ण स्वातंत्र्याची परिस्थिती आहे, जशी कारीच्या बाबतीत वाटते, न पूर्णपणे निसर्गाच्या अधीन होण्याची गरज आहे, जसं बेंडा जगतो. म्हणजे आपण एका बुद्धिमान ट्रॅफिक कंट्रोलर सारखं वागलं पाहिजे. अगदी. आपण विकास करू शकतो, पण निसर्गाचे नियम पाळूनच. निसर्ग जेव्हा हिरवा सिग्नल देईल तेव्हाच पुढे जायचं, आणि जेव्हा तो लाल सिग्नल दाखवेल म्हणजे धोक्याची सूचना देईल. अगदी बरोबर. निसर्गाच्या मर्यादा ओलांडून विकास साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. आज आपण जे ग्रीनहाऊस इफेक्ट, ओझोन थराचा ऱ्हास आणि जागतिक तापमान वाढ अनुभवतोय, ते सगळे काय आहेत? निसर्गाचे लाल सिग्नल. हो, ज्याकडे आपण दुर्लक्ष केलं आहे.
नवनिश्चयवाद हा निसर्ग आणि मानव यांच्यात एक संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की निसर्गावर विजय मिळवा, पण तिचे नियम पाळून तिला समजून घेऊन. हे खूप महत्वाचं आहे, कारण हेच आजचं वास्तव आहे. तर हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की मानवी भूगोल हा विषय खूप व्यापक आहे. मग यात नक्की कशा-कशाचा अभ्यास केला जातो? मानवी भूगोल हा एक आंतरविद्याशाखीय विषय आहे, इंटरडिसिप्लिनरी. म्हणजे तो एकाच वेळी अनेक सामाजिक शास्त्रांना स्पर्श करतो. आपल्या नोट्समध्ये एक छान तक्ता दिला आहे, जो हे नातं दाखवतो. हो, मी पाहिलं ते. जसं की सामाजिक भूगोल हा समाजशास्त्र आणि मानसशास्त्राशी जोडलेला आहे. हो, त्यात आपण लोकांच्या वागणुकीचा, संस्कृतीचा, अगदी लिंगभेदाचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करतो. त्याचप्रमाणे राजकीय भूगोल हा राज्यशास्त्राशी संबंधित आहे. म्हणजे देशांच्या सीमा कशा तयार होतात, निवडणुकांवर भूगोलाचा काय परिणाम होतो, हे सगळं. बरोबर. आणि आर्थिक भूगोल तर थेट अर्थशास्त्राशी जोडलेला आहे. एखाद्या ठिकाणी कोणता उद्योग चालेल, शेती कशी असेल, पर्यटन कुठे वाढेल, हे सगळं भूगोलावर अवलंबून असतं. आणि लोकसंख्या भूगोल, वस्ती भूगोल यादी खूप मोठी आहे. थोडक्यात मानवी जीवनाचा असा एकही पैलू नाही ज्याला भूगोलाचा स्पर्श होत नाही. तो आपल्याला केवळ कुठे हे नाही सांगत, तर तिथेच का आणि कसे हे देखील समजायला मदत करतो. तर आज आपण या नोट्सच्या आधारे मानवी भूगोलाच्या गाभ्याला स्पर्श केला. बेंडा आणि कारी यांच्या गोष्टींमधून मानव आणि निसर्गाच्या नात्याची दोन टोकं अनुभवली आणि ग्रिफिथ टेलर यांच्या थांबा आणि जा या संकल्पनेतून एक संतुलित दृष्टिकोनही पाहिला, जो आजच्या काळात सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो. आणि या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे. सुरुवातीला आपण निसर्गाला एक बॉस मानलं, मग तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण स्वतःला बॉस समजू लागलो. पण आता काय? आता हवामान बदलाच्या काळात आपल्याला कळतंय की हा बॉस कर्मचाऱ्यांचा संबंध नाहीच. ही एक भागीदारी आहे आणि यशस्वी भागीदारीसाठी नियम पाळावेच लागतात. हाच नवनिश्चयवादाचा खरा अर्थ आहे. आणि याच विचारावर एक शेवटचा प्रश्न मनात येतो. आपल्या अभ्यास साहित्यात कारीच्या उदाहरणातून तंत्रज्ञान किती शक्तिशाली आहे हे दाखवलं आहे. पण आज जेव्हा आपण वितळणारे हिमनग, वाढणारी समुद्राची पातळी आणि अनपेक्षित नैसर्गिक आपत्त्या पाहतो, तेव्हा असं नाही वाटत का की आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे निसर्गाचे लाल दिवे पूर्वीपेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची गरज आहे? आपलं भविष्य हे अमर्याद संधी देणाऱ्या संभववादापेक्षा जास्त एका नवीन, अधिक जबाबदार आणि तंत्रज्ञान जागरूक नवनिश्चयवादाकडे झुकतं आहे का, यावर विचार करायला हवा.